पिंडी छोले बनवायचे आहेत आज आपल्याला आणि त्याच्यासोबत जी पुरी दिसते ना ते भटोरे आहेत. तर ते भटोरे आपण बीटरूट वापरून बनवलेले आहेत. थोडासा वेगळा टच देऊन आपण इतकी छान रेसिपी बनवली आहे. तर अशाच रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही शालिनी डॉटरला सबस्क्राईब करा. तर आपल्या एका सबस्क्रायबरने सांगितले होते की दही न वापरता तुम्ही पुऱ्या बनवून दाखवा. तर मी आज भटोरे दही न वापरता बनवलेले आहेत. तर ते तुम्ही बघायला काय हरकत नाही. पूर्ण रेसिपी पहा, व्हिडिओ स्किप करू नका. छोटे छोटे टिप्स दिलेले आहेत, त्या टिप्स वापरून आपण रेसिपी बनवायची आहे. तर अगदी मस्त चवीला मस्त झालेले आहे, करून बघा तुम्ही. आता मी एक कपडा घेतलेला आहे, त्याच्यात चहापूड अर्धा चमचा आणि आवळे वाळलेले, तर ते वाळवून ठेवलेले आवळ्याचे तुकडे घातलेले आहेत. त्याची मी पुरचुंडी बांधून घेते बरं का. आता आपले छोले जे आहेत ना ते अगदी काळे छोले आहेत, छोटे छोटे असतात. ते मी अगोदरच भिजवून ठेवलेत 2 दिवस. तर ते छोले मी वापरते. त्याच्यात थोडेसे मी शेंगदाणे टाकले, ॲड केलेले आहेत. म्हणजे छोले कमी झाले ना म्हणून थोडेसे शेंगदाणे ॲड केलेत. आता त्या छोल्यांच्या दुप्पट मी पाणी घातले आणि त्याच्यात ती पुरचुंडी टाकली आहे. थोडंसं मीठ टाकले, थोडंसं तेल टाकले आणि आपण कुकरला 2 शिट्ट्या देऊन घेऊया. तुमचं कुकर जसं आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही शिट्ट्या द्या. आता भटोऱ्यांसाठी रेसिपी करायची. आता आपण बीटरूट घेतले आहे भटोरे बनवण्यासाठी. त्याचं मी रस काढून ठेवते. आता मी भटोऱ्यांसाठी गव्हाचं पीठ वापरले, मैदा वापरलेला नाही, थोडासा रवा वापरलेला आहे. तुम्हाला वापरायचं जर वापरू नाही तर वापरू नका. आता आपण याच्यात बेकिंग पावडर घातलेली आहे आणि बीटरूटचा आता मी रस घालते. पाणी घालून थोडंसं मी रस करून घेतला. चवीला खूप छान होतं ना, तुम्ही नक्की करून बघा. तर त्या सबस्क्रायबरच्या म्हणण्यानुसार मी याच्यात दही वापरलेलं नाही, विदाऊट दह्याच्या मी भटोरे बनवते आहे. आता हे आपलं पीठ मळून ठेवायचं आहे. कणिक अगदी मस्त मळायची बरं का, आणि तेल लावून ठेवायची थोडा वेळ. आपले छोले होईपर्यंत आपण ठेवूयात. आता मसाला बनवायचा बरं का. मसाला खूप इम्पॉर्टंट आहे. तर धने 3 चमचे आणि जिरे 1 चमचा, आणि जे आपल्याकडे अवेलेबल आहेत गरम मसाल्यातले ते असतील ते टाकायचे. माझ्याकडे दगडफूल आहे, काळी वेलची आहे, स्टार फूल आहे, लवंग आहे, असं मी सर्व एक एक करून जिन्नस घालून मी हा मसाला बनवून ठेवलेला आहे. हा मसाला मी आता छोल्यांमध्ये वापरणार आहे. तर आता कांदा पण आपण ग्रेव्ही करून ठेवायची आणि टोमॅटोची पण ग्रेव्ही करून ठेवायची, वेगवेगळ्या करायच्या. आता मी कढईत तेल घेतले, त्याच्यात मी मोहरी टाकते, जिरे टाकते आणि कांद्याची पेस्ट टाकते. थोडीशी तमालपत्र टाकलेली आहे. कांद्याची पेस्ट टाकून अगदी मस्त फ्राय करून घ्यायचं बरं का कांदा, त्याच्यामुळं छान मस्त टेस्ट येते. आता आपण याच्यात टोमॅटोची प्युरी घालूया. तेल सुटलेलं आहे बघा. आता याला पण तेल थोडंसं भाजल्यावर तेल सुटतं. आपण तेल थोडं जास्तच वापरलं आहे बरं का. आता याच्यात मी लाल तिखट घालते. तुमच्याकडे घरचं जे असेल तिखट ते घाला. थोडीशी हळद आणि मसाला अर्धा घालते बरं का. मी चव बघून मला मसाला वापरायचा आहे, त्यामुळे मी अर्धा वापरलेला आहे. तर आता हे मस्त तेल सुटेपर्यंत हे वाटण करून घेतलं आहे. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि आता आपली ही पुरचुंडी काढून टाकायची. कुकर गार झालेला आहे, ते पाण्यासहित मी घालते बरं का कढईत. आणि आपल्याला अगदी मस्त धनधनून उकळी द्यायची आहे. अगदी छान चव आली पाहिजे. कमी मसाले आणि इतकी सुंदर रेसिपी अशी झाली कशी असं म्हटलं पाहिजे खाणाऱ्यांनी. तर चवीप्रमाणे आपण त्याच्यात थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. आता ह्याच्यात मी हिंग पण घातली आणि थोडीशी आमचूर पावडर टाकली. आता वरून मी कसुरी मेथी टाकली बरं का. आता तेल सुटलेलं आहे, वरून तडका द्यायचा आहे, पण माझा व्हिडिओ कुठेतरी स्किप झाला त्याच्यामुळे मी दाखवू शकले नाही. तर वरून असा तडका द्यायचा आहे आपल्याला मिरचीचा. अगदी छान थंड झालेले आहेत आपले छोले. कलर पण काळा आलेला आहे बघा, किती सुंदर आणि खायला अतिशय मधुर. अगदी आपल्याला पिंडी छोले बनतात ना तशीच रेसिपी आहे. आता आपण भटोरे बनवून घेऊया. अगदी लाटून घ्यायचं बरं का गोळे करून. मग अशी मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवलेलाच आहे. अशा पद्धतीने मी लाटून ठेवते आणि तळून घ्यायचं आहे बघा. छान फुलतात बरं का. थोडंसं मी बेकिंग पावडर वापरलेली आहे, बेकिंग सोडा नाही, बेकिंग पावडर वापरलेली आहे. तर बघा इतके छान भटुरे फुललेत ना, अगदी मस्त चवीला छान खमंग अशी मस्त रेसिपी झालेली आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तर आपले शेवटचं काम राहिलेलं आहे ते म्हणजे सर्व्हिसिंग. तर मी छोले काढून घेतलेले आहेत. आता भटुरे पण घेते आणि सर्विंग करायचे आणि ते आपल्याला खायचे आहेत. आणि शालिनी डॉटरला सबस्क्राईब